स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी एकाच वेळी बीकेसीतल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। वांद्र्यामधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी 6-7 वाजल्यापासून उपस्थित होते। दरम्यान या भेटीवर आदित्य म्हणाले, आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतोय, आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या असं म्हणत आदित्य ठाकरे निघून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझ्याला दिली आहे। फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना हा टोला लगावलाय। त्यामुळे काल संध्याकाळी 6-7च्या सुमारास आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे, परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही भेट झाली नाही असं सध्या सूत्रांकडून कळतंय। पण या एकाच हॉटेलमध्ये असण्यामुळे त्यांच्या आता या भेटीवर राजकीय चर्चांना उधाण आलंय। त्याचबरोबर ज्या बातम्या चालल्यात त्या चालू द्यात असं देखील आदित्य ठाकरे हे म्हणाल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। आता या बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना कुठेतरी टोला लगावलाय। त्यामुळे फडणवीसांच्या या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेताच त्यांना हा टोला लगावलाय। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, तर काही कारणांनी अजय बरोबर आपला संपर्क होऊ शकत नाहीये। अजय, माझा आवाज येतोय? तर काल रात्रीची आपण ही घटना पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे काल संध्याकाळी एकाच वेळी बीकेसीतल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय।